अधिक न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दापोलीसह खेड येथील साई रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात। शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत फुरुस, कुडोशी, कुळवंडी आणि पन्हाळचे गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनाचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न। रोटरी क्लब ऑफ खेड आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय एकांकिका नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न। आमदार शेखर निकम यांनी चिपळूण कराड रेल्वे मार्गाच्या प्रलंबित कामाबाबत हिवाळी अधिवेशनात मांडला प्रश्न। आणि खेड रेल्वे स्टेशन ते कोंडिवली रस्त्याबाबत सुरू असलेलं काँग्रेसचं उपोषण तुर्तास मागे। आता पाहूया सविस्तर वृत्त। सध्या ईडीच्या ताब्यात असलेलं खेडमधील सदानंद कदम यांचं दापोली मुरुड येथील साई रिसॉर्ट पाठोपाठ आता खेड येथील साई रिसॉर्ट ही वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। सदानंद कदम यांचं खेडमधील साई रिसॉर्टचं काही बांधकाम अनधिकृत असून अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या दालनात झालेल्या निकालानं बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली। महसूल कायद्यातील तरतुदीनुसार जागांसह जागा मालक विजय भोसले यांनी आरटीएस अपील दाखल केले होते। या प्रकरणात 7 ते 8 सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाल्या। दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून सदर बांधकाम अनधिकृत असल्याचं ठरवण्यात आलं। यामध्ये रिसॉर्टमधील स्विमिंग पूल, क्लब हाऊस, स्पा सेंटर, बोटिंग सेंटर आणि रिसॉर्टचा 3रा मजला सदरची जागा सामूहिक असताना सदानंद कदम यांनी दिशाभूल केली असल्याचा आरोप सहहिस्सेदार आणि जागा मालक गणेश राजे भोसले यांनी केला आहे। नोटीस दिल्यापासून 30 दिवसाच्या आत अनधिकृत केलेलं बांधकाम तोडण्यात यावं, अन्यथा शासनामार्फत काढून टाकण्यात येईल अशी नोटीस उपविभागीय अधिकारी खेड यांनी काढली आहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर गणेश राजे भोसले। आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याची मागचं एक कारण आहे, ते म्हणजे खेड येथील साई रिसॉर्ट हे माझ्या वडिलांच्या सहमालकीचं त्याच्यामध्ये जी जागा आहे त्या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये साधारण वर्ष दीड वर्षापासून माननीय अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे आपण एक आरटीएस अपील चालवली होती महसुलीच्या कायद्याच्या तरतुदीनुसार आणि या तरतुदीनुसार त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि रीतसर सुनावणी झालेल्या ह्या संपूर्ण केसमध्ये एक निकाल लागलेला आहे। या निकालाच्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी खेड प्रांत यांनी सदरचे साई रिसॉर्ट हे अनधिकृत ठरवण्यात आलेले आहे आणि या अनधिकृत बांधकामाला निष्कासित करून टाकण्याची या ठिकाणी त्यांनी एक नोटीस काढलेली आहे। या सदरच्या बांधकामामध्ये या जागेचे 2 तुकडे आहेत आणि दुसरा तुकडा जो माझ्या वडिलांच्या सहमालकीचा होता त्याच्यामध्ये प्रशासनाची आणि आमची सुद्धा दिशाभूल करण्यात आली आणि अत्यंत मोठा कट रचून ही जागा त्या ठिकाणी बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला। ज्या मोमेंटला ज्या दिवशी हे आम्हाला कळलं त्या दिवशीपासून सदरचे साई रिसॉर्टचे चालक मालक जे सध्या बघतायत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की ही पर्टिक्युलर जी जागा आहे ही जागा सहमालकीची असताना आपण कशा प्रकारे या ठिकाणी एक एक्सेस डेव्हलपमेंट केलेली आहे आणि त्याचं काही उत्तर मिळालं नाही आणि त्या अनुषंगाने आम्हाला ही आरटीएस अपील दाखल करायला लागली। अपील दाखल केल्यानंतर बरेच कागदपत्र बाहेर पडले ज्याच्यामध्ये मालक म्हणून आमचं कुठे नावच नमूद नाही केलं होतं। सदरची जी फाईल होती त्याच्यामध्ये जी काही पण बांधकामची परवानगी घेतली जाते त्या बांधकाम परवानगीची IOD CC ह्या सगळ्या कागदपत्रांच्या कॉपीज काढायला लागल्या मला आणि काढल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या वडिलांच्या नावाचा जो प्लॉट आहे
त्या प्लॉटवरती अतिक्रमणाने ज्या बऱ्याचशा वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये साई रिसॉर्टमध्ये मागच्या बाजूला आपण जर बघाल, एक स्विमिंग पूल, क्लब हाऊस, स्पा, बोटिंग क्लब अशा बऱ्याचशा अनधिकृत वास्तू त्या ठिकाणी बांधल्या गेल्या आणि त्याचं उद्घाटन पण मोठ्या तामझाममध्ये करण्यात आलं। आणि ज्या मोमेंटला आम्हाला हे कळल्या आम्ही तात्काळ प्रयत्न केला की संबंधितांची चर्चा करावी, त्यांच्याशी समजूत काढावी, पण तसं काही घडत नव्हतं आणि नाविलाजाने मग आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागली। या ठिकाणी जमा केलेले बरेचसे कागदपत्र आणि त्या कागदपत्रांमधला सगळा घोळ त्या संपूर्ण संचिकेमध्ये आम्हाला सापडतात। प्लॅन्स जे पास करण्यासाठी पाठवलेले होते, त्या प्लॅनवरती मालक म्हणून माझ्या वडिलांची सहीच नव्हती, किंबहुना मालक म्हणून त्यांचं नावच त्या ठिकाणी नमूद केलं नव्हतं। आणि अशा बऱ्याचशा जमेच्या बाजू या संपूर्ण सुनावणीमध्ये माननीय अपर जिल्हाधिकारी यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्या ज्या अटी शर्तींचा भंग या ठिकाणी त्या रिसॉर्टची परवानगी देताना झालेला आहे त्याची दक्षता घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही जी बांधकाम परवानगी आहे ती रद्द केलेली आहे आणि त्याच्याच बेसिसवरती पुढे जाऊन उपविभागीय अधिकारी उपविभाग खेड यांनी नोटीस बजावलेली आहे की सदरचे बांधकाम लवकरात लवकर तोडण्यात यावे आणि जर तसे नाही झाले तर शासनाला कठोर कारवाई करून स्वतः ते बांधकाम निष्कासित करावे लागेल। माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी रविवारी 18 डिसेंबर रोजी खेड येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे उपस्थित राहून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली। यावेळी फुरुस, कुडोशी, दंडवाडी, कुळवंडी आणि पन्हाळजे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। तसेच मराठा आरक्षण, मुंबई धारावी येथील लोकांचा घरांचा प्रश्न अशा अनेक विषयांवर विविध वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला। यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष सिकंदरभाई जसनाईक, तालुका प्रमुख सचिनजी धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, अण्णा कदम, माजी नगरसेवक राजेश गुटाला, महिला आघाडी शहर संघटिका माधवी गुटाला, सतीश चिकणे, सीमाताई वणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 डिसेंबर शेवटची तारीख दिलेली आहे, या संदर्भात काय सांगाल? एक गोष्ट मला सांगायला हवी। मला वाटतं काल विधिमंडळामध्ये योगेश कदम यांनी जे विधिमंडळामध्ये भाषण केलं ते जर आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये सगळी त्यांनी उत्तर दिलेली आहेत, सगळीच उत्तर दिलेली आहेत। आणि म्हणून जगांगेनी तारखा न देता, इशारा न देता, धमक्या न देता या समाजाला कसा न्याय मिळेल हे त्यांनी पाहिले पाहिजे। दगांगे काय अतिरेकी नाहीये आणि तुम्ही शासनाच्या पोटावरती चाकू ठेवून बोल आता देतोस की नाही, शेवटी न्यायालयीन बाब आहे। एक अनफड अन्नाडी माणूस जी भूमिका घेतो तशी भूमिका न घेता ही न्यायालयीन प्रक्रिया आहे। आम्हाला ओबीसी मधून आरक्षण न देता, ओबीसीच्या ताटातून, त्यांचा भरलेल्या ताटातून अन्न काही न घेता 50% जास्त कधी कसं जाता येईल। आणि त्यावेळी त्या कालच्या भाषणामध्ये योगेश कदम यांनी सांगितलंय त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आर्थिक सर्वे करावा लागेल। प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये जाऊन त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, मराठा हा आर्थिक मागासलेला कसा आहे, हे ज्या दिवशी तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टाला पटवून द्याल त्या दिवशी 50% पेक्षा अधिक तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळेल। ही साधी बाब आहे, सोपी गोष्ट आहे। फक्त महाराष्ट्र शासनाला धमक्या देऊन, तारखा देऊन, नाही तर आम्ही असं करणार, आम्ही पण मराठीच आहोत। तर जगांगेला माझी विनंती आहे, तुमचं अभिनंदन, तुम्ही चांगलं काम केलं। तुम्ही विशेषतः ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी होत्या त्या शोधून काढल्यात, जवळ 2-4 कोटी मराठा समाजाला न्याय निश्चितपणे मिळेल, त्यांचं अभिनंदन। पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये, तुटेपर्यंत आणता कामा नये। मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली याची जाणीव ठेवा।
आणि जो मराठा मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तारखा कसल्या देताय तुम्ही? हे चुकीचं आहे असं मला निश्चितपणे वाटतं. आणि म्हणून आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा जायला लागणार आहे. मराठा मागास कसा आहे हे दाखवून द्यायला लागणार आहे. तेव्हाच आपल्याला 50%पेक्षा जसं तामिळनाडू 65% पर्यंत गेलं, तिथं राज्य गेलेत ना, तसं आपलं जाता येईल. धारावीची निवडणुकीचा विषय आहे. आरोप केलेले आहेत आणि सरकारवरही आरोप केलेले आहेत. धारावीच्या बाबतीमध्ये तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला अदानी असू देत, आम्हाला अंबानी असू देत किंवा इतर कोण आणखी असू देत, आम्हाला 400 स्क्वेअर फूटचं कार्पेटचं घर मिळालं पाहिजे. अदानी हा काय देशद्रोही नाही आहे, अदानी हा काय पाकिस्तानचा नाही आहे. आणि कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्री होती, ज्यावेळेला अदानी जात होता तेव्हा अदानी चांगला होता. हा प्रस्ताव आणला कुणी? याची सुरुवात झाली कशी? कुणी केली? फक्त उद्धवजींना असं आहे, कुठलाही विकास काम करायला गेलं की ते अडवायचं. म्हणजे त्या माणसाने आमच्याकडे आलं पाहिजे, मातोश्री आलं पाहिजे. आता कशाला आलं पाहिजे मला वेगळं सांगायला नको, मला. ही सुरुवातीपासून त्यांची सवय आहे. त्यांचा विकास हा विषय नाही, आम्हाला येऊन भेटा आधी, ही भूमिका असल्यामुळं हे सगळं चाललंय. याला कोणी जुमानणार नाही. धारावीच्या लोकांना आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीची आहे आणि त्या लोकांना तिथे 400 स्क्वेअर फूटचे फ्लॅट हवेत. ते त्यांना फ्लॅट मिळणार. शासनाने निर्णय घेतलाय, शासनाने सगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तेव्हा उद्धवजींनी कितीही आदळआपट केली तरी तिथल्या स्थानिक लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तालुक्यातील तिसंगी जाधववाडी, मोहल्ला ऐनवली, शिवाजीनगर, खांडेकरवाडी येथील रस्त्याच्या भूमिपूजनाचं उद्घाटन खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष बाबाजीराव जाधव, सतू कदम यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, पुरुषवर आलेल्या महिला माझ्या घरी मी नसताना घरी आल्या आणि घरी सांगायला लागल्या की आमचा रस्ता होणार कधी. आता ठीक आहे, त्यावेळी खरोखर त्याची ती परिस्थिती, कारण त्याची गाडी सायकल सुद्धा जाऊ शकत नाही एवढा रस्त्याची दुर्दशा झाली होती. त्यावेळी महिला कंटाळल्या होत्या आणि मी त्यांना शब्द दिला होता. मग करीम असू द्या, युनुस असू द्या, सर्वांना मी सांगितलं होतं. आमचे सर्व दुबईवाले किंवा बाहेरचे जे बाहेरमध्ये आपल्या कामाने असल्या सर्वांना मी सांगितलं होतं. आमचे परशुराम पदुमले असू द्या, यांचाही सारखा फोन यायचा. विष्णू मोरे यांचा सारखा कधी रस्ता होतोय. थोडा अवधी लागला, साहेब त्यामध्ये सांगतील काय कारण लागलं ते. पण मी त्यांना वारंवार सांगतो, काही झालं तर हे काम होणार आहे. काम एकदा साहेबांनी, खासदार मोदयांनी कबूल केलं, त्याप्रमाणे काही झालं तर हा रस्ता होणार आणि तो आज शब्द पूर्ण झाला. मी मनापासून तुमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय खासदार मोदयांना धन्यवाद देतो की अतिशय चांगलं काम या ठिकाणी झालं. रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ खेडतर्फे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे कैलासवासी आत्माराम शंकर चिखले स्मृती तालुकास्तरीय आंतरशालेय एकांकिका स्पर्धा संपन्न झाली. प्रमुख मान्यवर डॉक्टर अजित भोसले यांच्या हस्ते सरस्वती आणि नटराज मूर्ती तसेच कैलासवासी आत्माराम शंकर चिखले यांच्या प्रतिमेच्या पूजनानं एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी, रोटरी प्रतिष्ठानचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, रोटरी स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शेखर तलाठी, विश्वास सोमण, संकेत बुटाला, सचिन करवा, आदित्य गांधी, संदीप नायकवडी, स्वप्नील सैतवडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण दिवसभरामध्ये घेण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेमध्ये ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल बोरज मोरवंडे यांच्या ग्रहण या नाटिकेने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रोख रक्कम 4001, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या सावित्रीची शाळा या नाटिकेने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यांना रोख रक्कम 3001, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. तर MIB गर्ल्स हायस्कूलच्या चीड या नाटिकेने तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांना रोख रक्कम 1001 रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. त्याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार व उत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार विनायक सुर्वे नाटिका ग्रहण, उत्कृष्ट नेपथ्य पुरस्कार राकेश पवार आणि दीपक संगरे नाटिका चीड, उत्कृष्ट प्रकाश योजना पुरस्कार अविनाश काष्टे नाटिका सावित्रीची शाळा,
उत्कृष्ट अभिनेता प्रेम कदम, उत्कृष्ट अभिनेत्री सृष्टी खांबे, उत्कृष्ट सहकलाकार अभिनेता आदित्य सोनकर, उत्कृष्ट सहकलाकार अभिनेत्री हलिमा चौगुले आणि श्रुती पाटील यांना प्रत्येकी रोख रक्कम 1000 रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। वरील सर्व कलाकारांना व्यासपीठावर उपस्थित सर्व परीक्षक आणि मान्यवर यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्पेश सकपाळ यांनी केलं। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या चिपळूण कराड या रेल्वे प्रकल्पाच्या कामाचं भूमिपूजन होऊन शहापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपनीकडे सदर कामाचा ठेका देण्यात आला होता। मात्र भूमिपूजन होऊनही केवळ 113 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प निधी अभावी गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिला आहे। अमृत प्रकल्प योजनेअंतर्गत राज्यातील रेल्वे मार्गाचा विकास केला जाणार आहे। या योजनेमध्ये चिपळूण कराड रेल्वे मार्गाच्या कामाचा समावेश करावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी सभागृहात उपस्थित केली। चिपळूण मतदारसंघ माझ्या मतदारसंघात येतो। आदरणीय बाबांनी मला वाटतं हा प्रश्न सलग 2 ते 3 वेळा सलग विचारला होता आणि त्यावेळी त्या प्रकल्पाची लवकरात लवकर पूर्तता होण्याबाबतचं आश्वासन दिलं होतं। माझा या निमित्ताने आपल्याला एवढंच मागणं आहे की पीपीटी तर्फे जे व्हायचे ते कोकणचा एकंदर विचार करता ते फिजिबल होत नाही, व्हायबल होत नाही। तर अमृत योजनेअंतर्गत राज्यातील जे रेल्वे मार्गाचा विकास केला जातोय त्यामध्ये चिपळूण कराड रेल्वे मार्गाचा समावेश आपण करणार का? मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, त्या बैठकीमध्ये या सर्व मुद्द्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जाईल। चला। खेड रेल्वे स्टेशन ते कोंडिवली खराब रस्ता विरोधात काँग्रेस पक्षातर्फे भोसले जलालशाह मोहल्ला येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं। सदर रस्ता 10 किलोमीटर असून यासाठी 9 कोटी रुपयांचा खर्च करूनही रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते। जोपर्यंत कार्पेट आणि सीलकोट होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली होती। परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने तुर्तास त्यांनी हे उपोषण मागे घेतले। 15 दिवसाच्या आत जर रस्त्याची डागडुजी झाली नाही तर रस्ता रोको करणार असल्याचं आवाहन काँग्रेसच्या उपोषणकर्त्यांनी दिले। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी MBA क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन सेमिनार संपन्न झालं। यामध्ये प्रमुख मान्यवर पुणे येथील MBA कन्सल्टंट दीपक वर्मा, सचिन विश्वकर्मा, रेखा जाधव, श्रद्धा सिलगवार, रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व उपस्थित मान्यवरांचं रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी इयत्ता विज्ञान शाखेतील 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना MBA कोर्स संदर्भात परिपूर्ण अशी माहिती दिली। त्यानंतर MBA केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या विविध संधी तसेच MBA मार्फत सध्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती व्हिडिओच्या माध्यमातून तसेच विविध दाखल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितली। विद्यार्थ्यांनी MBA क्षेत्र का निवडावं, भविष्यातील MBA क्षेत्रातील करिअर याविषयी परिपूर्ण अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये MBA अभ्यासक्रमासंदर्भातील विविध प्रश्न आणि शंका यांचं उपस्थितांनी निरसन करून विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 19 जुलै 2023 रोजी अतिवृष्टी झालेल्या शेतकरी, कष्टकरी नागरिक आणि व्यापारी पूरग्रस्त लोकांना शासनाच्या वतीने पंचनामे होऊन सुद्धा आज तागायत मदत मिळाली नाही, म्हणून तात्काळ मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालय खेड येथे निवेदन देण्यात आलं। यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उमेश कदम, सरचिटणीस विनायक निकम, युवक अध्यक्ष सूरज जोगळे, शहर अध्यक्ष प्रणव मापुसकर, खेड तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष विनोद मोरे, एकनाथ गायकवाड, सुभाष पालकर आदी उपस्थित होते। खेड येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे आले असताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी मार्फत दिनांक 2 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या लायन्स फेस्टिवलला शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांच्यासह लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, शैलेश दारिया यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते।
लायन्स क्लब ऑफ खेड सिटी, खेड तालुक्यातील लायन्स क्लबच्या वतीनं लायन्स फेस्टिवल आयोजित केलेलं आहे 2024. अतिशय आनंदाची बाब आहे. जनसेवा ही स्वसेवा, जनसेवा हाच आमचा ध्यास असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपला अतिशय स्तुत्य उपक्रम चालला आहे. मी शिवसेनेच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीनं, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीनं आपल्या या उपक्रमाला खूप 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 लाख 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 शुभेच्छा देतो. आणि अशीच आपल्या हातून सेवा घडो जनतेची, माझ्या खेड शहरामधील जनतेची आणि तालुक्याची, अशा आपल्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन साळुंखे यांच्या कार्यालयास राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंद भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाल, श्रीफळ, स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा भेट देऊन भोसले यांना सन्मानित केलं. यावेळी शेकडो दिनदर्शिका वाटप करण्याकरिता देण्यात आल्या असून संघटना वाढीसाठी सकारात्मक यशस्वी चर्चा केली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे पौष शुद्ध चतुर्दशी ते पौष कृष्ण तृतीया म्हणजेच 24 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर अशी धारातीर्थ गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे करण्यात आले आहे. खेड शहरातील बज्म-ए-इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित एकांकिका स्पर्धेत सहभाग घेत चीड हे हृदयस्पर्शी नाटक सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेतील सहशिक्षक विजय मोहिते लिखित नाटकातील उत्कृष्ट सहाय्यक कलाकार पुरस्कार हलिमा चौगले तर उत्कृष्ट नेपथ्य म्हणून विजय मोहिते, दीपक संगरे आणि राकेश पवार यांची निवड करण्यात आली. नाटकात सहभागी सर्व विद्यार्थिनी, शिक्षिका नजीमा महाते, जेबा खतीब, सुमित होमकलस आणि रुबीना कडवईकर यांनी परिश्रम घेतले. या सर्वांचे संस्थाध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं. खेड तालुका बार असोसिएशन 2023च्या कार्यकारिणी मंडळावर अध्यक्षपदी ॲडव्होकेट अमोल जगताप, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट मिलिंद जाडकर, सचिवपदी ॲडव्होकेट अभिजित गांधी, सहसचिवपदी ॲडव्होकेट एजाज हमदुले आणि ॲडव्होकेट स्वरूप थरवळ, खजिनदार म्हणून ॲडव्होकेट कौस्तुभ खेडेकर तर महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट संगीता बापट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.